गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. आपण गेल्या वेळेस 15व्या अध्यायाचा तिसरा श्लोक बघितला होता आणि त्याच्यातल्या सगळ्या ओव्या आपल्या वाचून झाल्या होत्या. होपफुली समजल्या पण होत्या. आता आपण चौथ्या श्लोकापासून सुरू करू. सो लेट मी सी इफ आय कॅन गेट द आपल्याला योगा ऑफ द सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड चौथा श्लोक. ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तम एव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ते प्रसृता पुराणी. याचे आपण अर्थ ऍक्च्युली मागच्या वेळेस बघितले होते. आपल्याला फक्त आता हे ज्ञानेश्वरी मधले जे ओवे आहेत आणि त्याचे जे अर्थ आहेत ते आपल्याला समजून घ्यायचे यावेळेस. ठीक आहे. सो आय एम शेअरिंग विथ यू द ज्ञानेश्वरी. नंतर त्या आपल्या रूपास पाहावं की ज्या ठिकाणी गेले असता मुमुक्षू पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही विश्वपरंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषाला म्हणजे आत्मस्वरूपाला ज्ञानाच्या अंगाने शरण जावे. तत पदम तत् परिमार्गितव्यम यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यम पुरुषं प्रपद्ये यत तत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज ओव्यांमध्ये जे समजावून सांगतात मराठीमध्ये ते आपण शिकायचा प्रयत्न करू. जे पाहिजते नवीन पाहिजते न वीण पाहिजे, काही नेणनाची पात जाणीजे, आद्यपुरुष का म्हणजे जया ठाया ते. जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहावे, दृश्य सापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पाहावे, काही न जाणणे हेच त्याचं जाणणे होय. आणि ज्या ठिकाणाला म्हणजे ज्या आत्मस्वरूपाला आद्य म्हणजे आरंभीचा पुरुष असं म्हणतात, तर जे आत्मस्वरूप पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहावे, याच्यावर जरा चिंतन करू आपण. आपण जेव्हा पाहणे असं म्हणतो म्हणजे वी आर लुकिंग एट समथिंग, तर पाहणेपणामध्ये मी पाहणारा आणि मी जे पाहतोय ते जग, ह्याचं द्वैत निर्माण होतं ना. तर पाहणेपणा वीण पाहणे म्हणजे काय की आपल्या स्वतःच्या स्वरूपाचं दर्शन जर आपल्याला हवं असेल, तर ते आपण असं मी पाहतोय आणि ते मला दिसतंय असं नाही होऊ शकत. आय कॅनॉट रिअली ऑब्झर्व माय सेल्फ, आय एम दी ऑब्झर्वर. सो इफ आय एम दी ऑब्झर्वर आय एम गोइंग टू बी ऑब्झर्विंग समथिंग एल्स. मी जर अनुभव करता असेन तर मला अनुभव होत असणारं जग जे आहे ना ते माझ्यापेक्षा वेगळं आहे असं वाटतं, किंवा माझ्यापेक्षा वेगळं जे आहे असं वाटतं त्याचाच अनुभव मी करू शकतो अनुभव करता म्हणून अनुभव करत्याचा जो अनुभव आहे. सो माय ओन एक्सपिरियन्स ऑफ माय सेल्फ, दॅट इज कॉल्ड पाहणेपणा घेतल्याशिवाय पाहावे, किंवा दृश्य सापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पाहावे. आणि काही न जाणणे हेच त्याचे जाणणे होय. आपण समजा काहीतरी जाणतो असं म्हटलं म्हणजे आय नो समथिंग, याचा अर्थ काय आहे? ह्याचा अर्थ आहे की मी जे जाणतोय ती वस्तू माझ्यापेक्षा वेगळी आहे. तसं हे जाणणं नाहीच आहे. त्यामुळे हे जे जाणणं आहे ना ते सोडून द्यायचंय. न जाणणं तर जगाबद्दल न जाणणं किंवा जग अजिबात नाहीये अशा बोधामध्ये जेव्हा आपण स्वतःच्या आत्मस्वरूपाचा अनुभव करतो. ह्याच्या आधीच्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतानी की ज्या प्रकारच्या जगाचं वर्णन मी तुला करून सांगितलं होतं तशा प्रकारचं जग अस्तित्वात नाहीये. मग त्याच्यानंतर मग आता मी काय करू?
मला सांगितलं की जग जे बाहेर दिसतंय ते तसं नाहीये. न रूपम असे तथोपलभ्यते. मग आता मी काय करू? त्याचा जर खरंच बोध झालेला असला तरच माझ्या आत्मस्वरूपाचा बोध मला होईल. कारण की जे सगळ्या वस्तूंच्या, सगळ्या अनुभवांच्या अभावामध्ये राहतं ते सत्य आहे. ते कोण आहे? ते मीच आहे. आणि मला ह्याचा अनुभव माझ्या रोजच्या अनुभवावरनं सुद्धा येतो ना. आत्ता कसं की आपल्याला हे गीतेचं चिंतन सुरू आहे असा अनुभव येतोय. आहेपणाचा अनुभव आहे. अजून साधारण एक 45 मिनिटानंतर हे गीतेचं चिंतन नाही राहणार, म्हणजे संपेल. थँक गॉड. परमनंट नाही चालत राहणार. सो आहे आणि नाही. जग आत्ता मला आहे असं वाटतंय. स्वप्नात सुद्धा आहे असं वाटतंय. पण जेव्हा मी झोपतो तेव्हा नाही असं वाटतंय. परंतु या दोन्ही अवस्थांमध्ये, तिन्ही अवस्थांमध्ये मी तर आहे ना. मी जो अनुभव करता आहे तो ह्या तिन्ही अवस्थांचा अनुभव घेतोय. म्हणजे पहिल्या दोन अवस्थांचा अनुभव भावानुभव आहे, म्हणजे आहेपणाचा अनुभव आहे. आणि तिसऱ्या अवस्थेचा जो अनुभव आहे म्हणजे झोपेमधला अनुभव, तो अभावाचा अनुभव आहे. सो भावाचा पण अनुभव मला होतो आणि अभावाचा अनुभव पण मला होतो. तर जेव्हा कुठलाच अनुभव नसतो तेव्हा कोण आहे अनुभव करता? तेव्हा तर अनुभव करता मी आहे ना. तर हा जो अनुभव करता आहे त्याचा अनुभव भाव अभाव अशा सारखा नाही होऊ शकत. भाव अभाव आपल्यापेक्षा जे वेगळं आहे त्याचा होऊ शकतो. सो जगाचा अनुभव मला जागृत अवस्थेमध्ये आणि स्वप्नावस्थेमध्ये होतो आहेपणाने. आणि निद्रावस्थेमध्ये जगाचा अनुभव मला नाहीपणाने होतो. म्हणजे आत्ता जग नाही आहे. म्हणजे कसं की आत्ता हा क्लास आहे आणि अनदर 45 मिनिट्स हा क्लास नसेल. सो आहे नाहीपणाच्या पलीकडे जे तत्व आहे ते मी आहे. तर त्याचा अनुभव जसा जगाचा अनुभव होतो तसा नाही होणार आहे. दॅट इज व्हॉट महाराज इज ट्राईंग टू टेल अस. ठीक आहे ना. शेअर. तेथही उपाधीचा वोथंबा घेऊनी श्रुती उभविती जिभा मग नामरूपाचा वडंबा करीती वाया. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन वेस आत्मस्वरूपाचं वर्णन करायला तयार होतात. वेस म्हणण्याच्या वेद पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात. त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन देव वेद आत्मस्वरूपाचं वर्णन करायला तयार होतात आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात. आता आपलं जे खरं आत्मस्वरूप आहे म्हणजे दी ऑब्झर्व्हर ऑर दी एक्सपिरियन्सर, अनुभवकर्ता, त्या अनुभवकर्त्याचं वर्णन शब्दामध्ये करता येणं शक्यच नाही. मला जो माझ्या असणेपणाचा अनुभव आहे म्हणजे माय अवेअरनेस ऑफ माय ओन बिईंग, हाऊ कॅन आय डिस्क्राईब इट? ते फक्त मला आहे हे माहिती आहे. ते नाही आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कधी कधी काही शंका पण येत नाही. असं होऊच नाही शकत. मी नाही आहे असं मला कधीतरी अनुभव येईल का? त्यामुळे मी फक्त आहे. मी नाही आहे ह्याची मला कधीही अनुभूती होऊ शकत नाही. नेहमी मला माझ्या असणेपणाची जाणीव असतेच. माझ्या असणेपणाची जाणीव मला झोपेत सुद्धा असते. झोपेतनं समजा उठवलं ना, समजा आपल्याला कोणीतरी मध्यरात्री किंवा आणखीन उशिरा 2 वाजता, 2:30 वाजता, 3 वाजता उठवल्यानंतर जर आपल्याला कोणीतरी विचारलं की बाबा तू आहेस की नाही आहेस, ते म्हणेन की नाही आत्ता मी झोपलो होतो तेव्हा मला काही भान नव्हतं. म्हणजे काय की मला झोप चांगली लागली होती. उठल्यानंतर मी सांगतो की मला खूप झोप चांगली लागली होती, किंवा कोणीतरी मला हलवून उठवायला लागलं होतं. तर तेव्हा त्या झोपेत सुद्धा मला जगाचा अनुभव होत नसताना सुद्धा मी होतो ना. तर मी नेहमीच आहे. माझ्या असणेपणाबद्दल माझ्या मनामध्ये कधीच कुठली शंका नसते आणि त्याच्याबद्दल काही विकल्प पण नाही. आय हॅव नो चॉईस.
वेदर आय एम और वेदर आय एम नॉट. आय ऑलवेज एम. तर ही जी आपल्या असणेपणाची जाणीव आहे, हेच अंतिम सत्य आहे. आणि या जाणीवेमध्ये ह्या जाणीवेमध्ये मी स्वतःला एक वेगळा छोटासा जीव, वेगळा अनुभव करता मानतो आणि बाकी तुम्ही लोक सगळे वेगळे जीव आहेत असं मानतो. आणि हे बाहेर जे जगत दिसतंय ते वेगळं आहे माझ्यापेक्षा, आणि ते मी अनुभव करतोय असं मला जाणवतं, असं मला वाटतं. आणि हेच खरं आहे असं मला वाटतं. डोळे उघडल्यानंतर जग दिसेल ह्याच्याबद्दल आपण काहीच नाही करू शकत. परंतु त्या जगाचं खरं स्वरूप काय आहे? खरं स्वरूप तर आपल्याला पहिल्या दोन श्लोकांमध्ये सांगितलं. खरं स्वरूप म्हणजे ॲपरंट स्वरूप, खरं सांगायचं तर खरं स्वरूप नाहीच आहे. कारण की खरं स्वरूप नाही आहे हे तिसऱ्या श्लोकात सांगितलं. पहिल्या दोन श्लोकांमध्ये जगाचं जाणवणारं स्वरूप काय आहे. सो व्हॉट इज दी अपिअरन्स ऑफ द वर्ल्ड, हाऊ डज द वर्ल्ड अपिअर टू दी ऑब्झर्वर, टू मी दी ऑब्झर्वर. आता सध्या द्वैतामध्येच सुरू आहे सगळा व्यापार. हे चिंतन देखील द्वैतातच सुरू आहे ना. म्हणजे मी चिंतन करतो आहे अशी माझ्या मनामध्ये जोपर्यंत भावना आहे तोपर्यंत मी चिंतन करणारा, किंवा माझ्या मनामध्ये हे जे चिंतन होत आहे किंवा हे विचार येत आहेत, हे सगळे मी ऑब्झर्व करतोय. हे सगळे मला जाणत आहेत ना. ॲज अपार्ट फ्रॉम मी आय कॅन सी देम, आय कॅन ऑब्झर्व देम. हे सगळं द्वैतातच सुरू आहे. वेद देखील द्वैतामध्येच राहून, द्वैतामध्येच व्यापार करून आपल्याला अद्वैताचं दर्शन, अद्वैताचा बोध करून द्यायचा प्रयत्न करतायत. करून देऊ शकतील का? हा, वेद नाही करून देऊ शकत. कुठलाही शब्द आपल्या स्वतःच्या स्वरूपाची जाणीव आपल्याला करून देऊ शकत नाही. ती आपल्यालाच व्हावी लागते. त्याला आपण काही नाही करू शकत. वी हॅव टू रिअलाइज व्हॉट दॅट ट्रू नेचर इज अँड रिमेन इन दॅट अवेअरनेस. ह्याच्यासाठी आपल्याला ही गीता शिकायची आहे. पलीकडची ओवी बघूया. जे आत्मस्वरूप आत्मस्वरूपाच्या ठिकाणी देखील माया उपाधीचा आश्रय घेऊन, म्हणजे वेद काय म्हणतो की ही जी माया आहे त्या मायेच्या उपाधीनी आपल्याला नामरूपात्मक जग दिसतं. दिसतं म्हणजे आहे असं वाटतं, दिसतं असं वाटतं. आणि मग त्या ठिकाणी नामरूपाचा व्यर्थ गलबला करतात. म्हणजे नाम आणि रूप, ती नाम आणि रूप हे जगाचं स्वरूप आहे. जगाचं स्वरूप नामरूपात्मक आहे. म्हणजे कसं की बाहेर आपल्याला जे दिसतंय ते आहे रूप, आणि त्याचं आपल्या मनामध्ये आपण त्याला नाव ठेवलेलं आहे. म्हणजे आता बघा की माझ्या मागे हा इथे पाण्याचा धबधबा आहे, किंवा हा पर्वत आहे, किंवा या पर्वतावर ही झाडं आहेत. आता ह्या झाडांचा रंग जरा गडद आहे हिरवा, काही ह्या झाडांचा रंग जो आहे तो जरा फिक्का आहे हिरवा. ही सगळी नावं जी आहेत ना, म्हणजे धबधबा, पर्वत, झाड, रंग, ही सगळी नावं माझ्या मनात आहेत. आणि ह्याचं जे रूप आहे हे सगळं बाहेर आहे. तर हे नामरूपात्मक जे आपल्या मनामध्ये चालतं त्याला जगत म्हणतात. जगत इज नामरूपात्मक. तर हे नामरूपात्मक जगाचा किंवा नामरूपात्मक शब्दांचा गलबला करून वेद आपल्याला आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या बोधाकडे घेऊन जायचा प्रयत्न करतायत. इज इट रिअली पॉसिबल? इट इज रिअली डिफिकल्ट, बट इट इज अटेम्प्टेड इन द वेद, राईट. पै भवस्वर्गा उबगले, मुमुक्षु योगज्ञाना वगळले, योगज्ञाना वळघले. वळघले म्हणजे ओळखले असेल बहुतेक, हा. पुढती न यो या निघाले पैजा जेथ. संसार आणि स्वर्ग यांना कंटाळलेले, आणि योग म्हणजे अष्टांग योग आणि ज्ञान यांचा आश्रय घेतलेले मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग आणि संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्यास निघाले. संसार आणि स्वर्ग यांना कंटाळले. म्हणजे आपण या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये अनेक खटपटी, अनेक जुगाड करून बघितलं, आणि जितकं मोठं होण्याचा प्रयत्न आपल्याला करता येत होता तेवढा आपण मोठं होण्याचा प्रयत्न केला, मोठं झालोही. परंतु ते व्यर्थ आहे हे कळलं.
जे पहिले आपण आपल्याला ज्या काही आपल्या आवश्यकता असतील त्या पूर्ण करण्यासाठी अर्थार्जन केलं. ते अर्थार्जन केल्यानंतर आपण कामना पूर्ण केल्या, आपले जे फिजिकल प्लेजर्स आहे ते भोगले. हं? त्याच्यानंतर जर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे ह्या जगात राहता आलं, तर याचा अर्थ आपण स्वर्गातच आहोत, फिजिकली किंवा मटेरियली. आणि आपण सगळेजण मटेरियली या सगळ्या समूहातले लोक जे आहेत ना, ते सगळे स्वर्गातच आहेत आत्ता ह्या क्षणी. आणखी आपल्याकडे सगळंच मुबलक आहे. आपल्याकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही आहे, टंचाई नाही आहे, है ना? तर अशा प्रकारे आपण सगळे आहोत स्वर्गातच. परंतु ह्याच्यात सुद्धा आपल्याला जे अपुरेपण जाणवत आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण या गीतेच्या चिंतनामध्ये येऊन बसलेलो आहोत. रिकाम्या पोटी वेदांत नाही होऊ शकत. जर पोट भरलेलं असेल आणि जर ते झाल्यानंतर सुद्धा, म्हणजे स्वर्गात गेल्यानंतर सुद्धा, स्वर्गात राहत असल्यानंतर सुद्धा जर कुठे अपूर्णता जाणवत असेल, तरच हे चिंतन होऊ शकतं. अच्छा, दुसरं कसं की जे लोक योगाभ्यास करतात, योगी आहेत, त्यांनी ध्यान लावलेलं आहे. तुम्हाला गोंदवलेकर महाराजांची आणि त्यांच्या शिष्याची गोष्ट सांगितली होती, आठवते ना? की ते दोघ जण कसे गेले होते ओंकारेश्वराच्या जवळ. तिथे एक योगी महाराज बसलेले होते, रामाचा जन्म होण्याच्या पूर्वीपासून ध्यान लावून. तो योगी होता माणूस, त्याला पण तर मुक्ती नाही मिळाली ना. किंवा जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांनी ज्ञानाचा मार्ग अवलंबलेला आहे, असे मुमुक्षु लोक पुन्हा स्वर्ग आणि संसार यांच्याकडे येणार नाही, अशा प्रतिज्ञेने ज्या आत्मस्वरूपाकडे जाण्याला निघाले, तर त्याच्यानंतरच्या ओळीमध्ये काय म्हणतात पहा ज्ञानेश्वर महाराज. ते म्हणतात की संसाराची या पाया पुढा पळती वीतराग होडा, ओलांडोनी ब्रह्मपदाचा कर्मकडा घाली ती मागा. ते वैराग्यशील पुरुष म्हणजे संसार त्यांचा पाठलाग करीत असताना त्या संसाराच्या पायापुढे प्रतिज्ञेने पडतात, प्रतिज्ञेने पळतात. आणि कर्माचा शेवट जे ब्रह्मपद म्हणजे सत्यलोक, हाच कोणी कडा त्या कड्याचं उल्लंघन करून त्याला मागे टाकतात. म्हणजे कसं आहे की जेव्हा आपण कर्म करतो ना, तर त्या कर्माचं फळ तर आपल्याला काहीतरी मिळणारच आहे. तर चांगली चांगली कर्म करत करत शेवटची जी पायरी आहे ती म्हणजे सत्यलोक, ब्रह्मपद. तर तो कडा आहे, मागे दिसतो ना कडा योसेमिटी मधला, तसा कडा, तोही ओलांडून पलीकडे. म्हणजे वी डोंट वॉन्ट टू गेट स्टक इन एनी काइंड ऑफ लोक. आपण मागे कुठल्या तरी अध्यायामध्ये 14 भुवनं बघितली होती ना, 14 लोक, म्हणजे 7 स्वर्गलोक आणि 7 पाताळ लोक. त्याच्या मधलं म्हणजे स्वर्गलोकामधलं सगळ्यात पहिला, तो म्हणजे हा मनुष्यलोक आहे. त्याच्या पलीकडे 6 वर आहेत आणि 7 खाली आहेत, पाताळ. तर ह्या लोकांमध्ये सुद्धा जे सगळ्यात वरचं आहे सत्यलोक, ते देखील सापेक्ष जगातच आहे. त्याच्याही पलीकडे जो जाणारा आहे तो खरा योगी आहे. तिथे आपल्याला जायचंय. ठीक आहे ना? मी क्लोज दिस. अहंतादिभावा आपुलिया, झाडा देऊनी आघवेया, पत्र घेती ज्ञानिये जया मूळ घरासी. आपल्या अहंकारादी सर्व अनात्म वृत्तींचा झाडा देऊन ज्या मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात. आपल्या अहंकारादी सर्व अनात्म वृत्तींचा झाडा देऊन, अहंकारादी अनात्म वृत्तींचा त्याग करून, म्हणजे आपला जो अहंकार आहे ना, माझी जी स्वतःच्या वेगळेपणाची भावना, अहंकार म्हणजे माझी स्वतःच्या वेगळेपणाची भावना, म्हणजे कसं की मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे, ही माझी अहंकाराची भावना आहे ना. आय एम ए सेपरेट बिईंग, सेपरेट फ्रॉम यू, सेपरेट फ्रॉम ऑल ऑफ द वर्ल्ड.
ही जी अहंकाराची भावना आहे ही देखील मी बघू शकतो ना. आय कॅन ऑब्झर्व दिस अहंकार. आय कॅन ऑब्झर्व माय रोल ॲज अन इंडिव्हिज्युअल. ही जी माझी अहंकाराची भावना आहे ती देखील अनात्मच आहे. ती देखील आत्मस्वरूप नाही आहे. आत्मस्वरूप जे आहे ना ते त्याच्याही पलीकडे आहे. तर ही जी अहंकाराची भावना आहे, अहंकारादी सर्व अनात्म वृत्तींचा झाडा देऊन म्हणजे सगळ्या अनात्म वृत्ती सोडून देऊन मूळच्या आत्मस्वरूपी घरास जाण्याकरता ज्ञानी लोक दाखला घेतात. सो दिस इज द लास्ट स्टेप इन अद्वैत. त्याच्यामध्ये तुमचा अहंकार पूर्णपणे गळून पडल्यानंतर तुम्ही तुमच्या आत्मस्वरूपी घरात जाण्याकरता दाखला घेतात. सो नाव वी आर इसेन्शियली एंटरिंग द होम ऑफ अद्वैत. तर शेवटचं काय सोडणार आहे आपण तिथे? शेवटचा आपला अहंकार सोडणार आहे. ते सोडल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ शकतो. आपण अद्वैताचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा पहिली प्री रिक्विजिट काय बघितली ती? विवेक. विवेक म्हणजे जे नित्य आहे ते धरून ठेवायचं आणि जे अनित्य आहे ते सोडायचं. तर आपला अहंकार देखील तर अनित्यच आहे. नित्यानित्य विवेक पण करू शकतो आपण किंवा दृष्टादृश्य विवेक पण करू शकतो. जे मी दृष्टा, जे मी ऑब्झर्वर, आय एम ऑलवेज ऑन दी ऑब्झर्वर साईड. असं ऑब्झर्वरच्या साईडमध्ये आपण मागे 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 येत गेलो तर काय होईल? त्याची प्रक्रिया कशी आहे? आता हे मला जग दिसतंय ना, बाहेरचं हे चित्र दिसतंय. ते चित्र कोण बघताय? चित्र माझ्या डोळे बघतात आहे. ठीक आहे. पण आता डोळ्यांच्या पेक्षाही मागे या. डोळ्यांना कोण बघताय किंवा डोळ्यांमध्ये जे इम्प्रेशन तयार होत आहे जगाचं ते कोण बघताय? ते माझं मन बघतंय. ठीक आहे ना. म्हणजे काय झालं की पहिल्यांदी जग म्हणजे दृश्य झालं, डोळे म्हणजे द्रष्टा झाले. आता मन म्हणजे द्रष्टा झालं आणि डोळे म्हणजे दृश्य झालं. त्याच्याही मागे जा. त्याच्या मागे आपला अहंकार आहे. अहंकार देखील बघतो ना. म्हणजे मी बघतोय माझ्या मनातल्या भावना, पण त्या अहंकाराला कोण बघतंय? ते शुद्ध चैतन्य आहे. तर जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी टाकून देतो म्हणजे बाहेरचं जग, आपली इंद्रिय, आपलं मन आणि आपला अहंकार, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण झाडून टाकतो तेव्हा आपण त्या अद्वैताच्या खोलीमध्ये जाण्यासाठी वी बिकम रेडी. कारण की या सगळ्या बदलणाऱ्या गोष्टी आपण सोडून दिल्या, अनित्य गोष्टी आपण सोडून दिल्या, दृश्य गोष्टी आपण सोडून दिल्या. दॅट्स वाय वी हॅव नाव बिकम एलिजिबल टू एंटर द रूम ऑफ अद्वैता. पै जेथुनी हे एवढी विश्वपरंपरेची वेलांडी वाढती आशा जैशी कोरडी निदई वाची. ज्या वस्तूच्या अज्ञानाने जगाचं विपरीत असलेलं जबरदस्त मिथ्या ज्ञान उत्पन्न केलं आणि ज्या वस्तूच्या अज्ञानाने नसलेलं मी तू पण जगात प्रचारात आणलं. ज्या वस्तूच्या अज्ञानाने, कुठल्या वस्तूच्या अज्ञानाने? माझ्या स्वतःच्या स्वरूपाच्या अज्ञानाने. त्याच्यामुळे ह्या जगाचं मिथ्यात्व जे आहे ना ते सत्य वाटायला लागतं. आणि मी तू पण म्हणजे मी वेगळी एंटिटी आणि तू वेगळी एंटिटी. तुम्ही सगळे लोक वेगळ्या एंटिटीज. हे जे मी तू पण आहे, मैं और मोर तोर तै माया. मैं और मोर तोर तै माया, असं हिंदीमध्ये एक दोहा आहे. म्हणजे माझं आणि तुझं. म्हणून तर हे सगळं महाभारत होतं ना. महाभारत कशामुळे झालं? पहिला श्लोक, पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजया. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय. हं. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता योयुत्सवा मामका पांडवश्चैव किम अकुर्वत संजय. तर जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये माझं आणि माझ्या व्यतिरिक्त अशा प्रकारचं द्वैत, अशा प्रकारचा भ्रम कायम आहे तोपर्यंत महाभारत अटळ आहे. महाभारत अटळ आहे. सो वी वॉन्ट टू
प्रोटेक्ट अवरसेल्स फ्रॉम दॅट. जी एका वस्तूचे निर्णय आणिले थोर जगा जाणणे, नाही ते नांदविले जेणे मी तू जगी. ज्याप्रमाणे निर्दैवी पुरुषाची पोकळ आशा वाढत असते, त्याप्रमाणे ज्या स्वरूपातून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते. निर्दैवी पुरुषाची निर्दैवी पुरुषाची म्हणजे काय आहे की, मला ह्या निर्दैवी शब्दाचा अर्थ जाणवतोय की अनफॉर्च्युनेट. त्याची पुरुषाची पोकळ आशा वाढत जाते, म्हणजे जिला काही सबस्टन्स नाही अशी आशा वाढत जाते. त्याप्रमाणे ज्या स्वरूपापासून विश्व परंपरेच्या विस्ताराची एवढी वाढ होते, कशामुळे होते? अज्ञानामुळे होते. दिस होल वर्ल्ड एक्सपॅन्ड्स थ्रू इग्नोरन्स. पार्था ते वस्तू पहिले, आपण पे आपुले, पाहिजे जैसे हिवले हिव हिवे. अर्जुना, ती आपली पहिली वस्तू म्हणजे आपलं मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पाहावी. ती कशी? तर जसं थंडीने थंडी व्हावी, त्याप्रमाणे अभिप्राय असा की या हिवाच्या म्हणजे थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असं समजणं, हेच आपल्या मूळ स्वरूपाला पाहणं होय. आता थंडी थंडीला स्वतः बघते. आता हिवाळा जो आहे, हिवाळ्यातली जी थंडी, आता सध्या हिवाळा सुरू आहे ना सगळीकडे उत्तर गोलार्धामध्ये. आमच्या तिथं बाहेर आज बऱ्यापैकी गार आहे. मी तुम्हाला सांगितलं ना, हे सुरू होण्यापूर्वी थोडासा बाहेर भुरभुर भुरभुर बर्फ पडत होता. तर हिवे म्हणजे हिवाळ्यानी किंवा थंडीनी स्वतःला बघावं. कसं होईल ते? ते आपल्याला वर्णन करून सांगता नाही येणार. आपण जर स्वतःच्या स्वरूपाला बघितलं, किंवा मी जो अनुभव करता आहे त्या अनुभवकर्त्यांनी स्वतःचं दर्शन घेतलं म्हणा, किंवा स्वतःच्या स्वरूपाच्या बोधामध्ये तो राहिला, तर तो कोणाला सांगेल आणि काय सांगेल? माझ्या स्वरूपाचा बोध जर मला झाला, तर त्या बोधामध्ये वेगळेपणाची किंवा द्वैताची कुठलीही निशाणी नाही. तर मी सांगेन तरी कोणाला? हु एम आय गोइंग टू टेल? बिकॉज देर इज नो बडी टू टेल. द्वैत आणि अद्वैत ह्याच्यामध्ये जर आपल्याला खरोखरीच अद्वैताचा बोध झाला, तर अद्वैताचा बोध झाल्यानंतर आपण काय बोलणार आहे? काहीच नाही बोलणार. रमण महर्षी जे होते ना, रमण महर्षी मला असं वाटतं 17-18 वर्ष वगैरे काही बोललेच नाही. का बरं नाही बोलले? कारण की बोलण्यासाठी त्यांच्याकडे कोणी नव्हतंच. हे स्वतःच्या अद्वैत स्वरूपामध्ये ते इतके स्थित होते आणि अशा प्रकारच्या समाधीमध्ये होते की त्यांना त्यांच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहे किंवा दुसरी कुठली व्यक्ती आहे ज्याच्याशी आपण बोलणार आहे असं वाटायचंच नाही. सगळीकडे त्यांना एकाच चैतन्याचा अनुभव येत होता. त्यामुळे मौन झाले ते. त्यांनी मौन व्रत वगैरे धारण नव्हतं केलं. मौन आपोआप होईल. जर आपल्याला खरंच आपल्या स्वरूपाचा बोध झाला, तर मग आपण मौन होऊ. मग दादा, तुम्ही या गीतेचं चिंतन का बरं करता? तुम्ही मौन कधी होणार आहे? दादा अद्वैताच्या संपूर्णपणे बोधामध्ये नाही आहे, याचं हे प्रमाण आहे, नाही का? परंतु द्वैतामध्ये, जागृतावस्थेमध्ये काही ना काहीतरी करणं तर भाग आहे ना. जोपर्यंत आपलं हे शरीर चालतंय, तोपर्यंत या शरीराला प्रकृतीच्या नियमांप्रमाणे चालवणं हे आपलं कर्तव्य आहे. जरी आपल्याला जगामधनं काही नको असेल, जरी आपल्याला आपल्या देहापासून सुद्धा काही नको असेल, तरी सुद्धा जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत तो देह व्यवस्थित वापरणं. कशाकरता वापरणं? इतरांच्या कल्याणासाठी. म्हणजे प्रकृतीचे जे काही नियम आहेत किंवा प्रकृतीच्या ज्या काही गरजा आहेत,
त्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा देह जर वापरला गेला तर त्या देहाचं चीज होईल, त्या देहाचं काम पूर्ण होईल. देह हे उपकरण आहे फक्त, आणि फक्त या देहामध्येच आपल्याला आपण कोण आहोत याचा बोध होणार आहे. त्यामुळे ते उपकरण चांगलं ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. सो इफ दिस हॅपन्स टू बी द इन्स्ट्रुमेंट थ्रू विच आय एम गोइंग टू रिअलाइज माय ओन इसेन्शियल नेचर, then should that instrument not be sharp, sensitive, polished? तर हे उपकरण चमकवलेलं ठेवणं, चांगलं छान मेंटेन करून ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. परंतु हेच मी आहे आणि ह्याच्यामध्येच धन्यता मानणं की हे माझं जे स्वरूप आहे, हे खूप स्वरूप म्हणण्यापेक्षा हा माझा ध्येय आहे किंवा हे जे माझं उपकरण आहे हे मी खूप छान मेंटेन करतो, ह्याचा अहंकार नको व्हायला. ह्या उपकरणाचा उपयोग आहे की ह्याच्यामुळे ह्याचं जे काही काम आहे, म्हणजे देहानी प्रकृतीमध्ये जे काही काम करायला हवं ते काम आपण करायचं. तर मला माझ्या एन्व्हायरमेंटल सायन्स आणि इंजिनिअरिंगच्या विषयातनं हे कळलं की प्रत्येक जीव जो आहे तो प्रकृतीसाठी जर उपयोगी नसला तर तो प्रकृती त्याला संपवून टाकते. सो अनलेस द इंडिव्हिज्युअल स्पेसिमेन or individual organism is useful to the ecosystem, the ecosystem will destroy it. हा प्रकृतीचा नियम आहे, त्याला आपण काय नाही करू शकत. तर आपण जर या प्रकृतीमध्ये राहणार असलो तर या प्रकृतीला आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. अनलेस वी कॉन्ट्रीब्यूट, नेचर विल नॉट स्पेअर अस, नेचर विल फिनिश अस. आपण जर प्रकृतीचे नियम समजून घेतले नाहीत आणि त्याप्रमाणे राहिलो नाही, आयदर समजून राहिलो नाही किंवा न समजून राहिलो नाही, इट डझंट मॅटर. तुम्हाला प्रकृतीच्या नियमांप्रमाणे राहावं लागेलच किंवा प्रकृती तुम्हाला तिच्या नियमांप्रमाणे ठेवेल, तुम्हाला माहिती असो किंवा नसो. म्हणजे आपल्याला हे अर्थात लहानपणापासून माझ्या जनरेशनमध्ये तर कोणी काही शिकवलंच नाही की तुम्हाला जेवढी भूक असेल तेवढंच खा. प्रत्येक वेळेस आपण कोणाकडे गेलो किंवा आपल्या घरात सुद्धा अरे खाऊनच घेणं, खाऊनच घेणं, खाऊनच घेणं, अशा प्रकारे आग्रह करून आपल्याला त्या सगळ्या खाण्याची सवय लावली आणि आपल्याला त्या खाण्यामध्ये आनंद यायला लागला. सो वी फेल्ट ए सेन्स ऑफ प्लेजर वाईल वी वर इटिंग. त्याच्यामुळे भूक लागल्याशिवाय खाणं हे आपल्यासाठी चांगलं नाही आहे हे आपल्याला कधी कळलंच नाही. आता हा नियम आपल्याला कळला नाही म्हणून हा नियम न पाळल्याचे जे दुष्परिणाम आहेत ते होणार नाहीत का? बिलकुल होतील. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की ह्या कड्यावर जर मी गेलो आणि त्याच्यावरनं मी जर खाली उडी मारली तर मी पक्षासारखा उडायला लागेल, खाली नाही पडणार, असं कोणीतरी सांगितलं. म्हणजे काय आहे की तिथून उडी मारल्यानंतर खाली पडल्यानंतर माझा कपाळमोक्ष होईल हे मला माहिती नव्हतं आणि मी समजा ते केलं तर कपाळमोक्ष नाही होणार का? बिलकुल होईल. सो वेदर यू नो द लॉज ऑफ नेचर or you don't, and if you break them, then nature is not going to spare you. This is the bottom line. अशा प्रकारे जर आपण राहिलो तर आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होऊ शकतं, नाहीतर नाही होणार. हं? अर्जुना, ती आपली पहिली वस्तू म्हणजे आपलं मूळ आत्मस्वरूप आपण आपल्याच ठिकाणी पाहावं. ती कशी? तर जसं थंडीने थंडी व्हावी त्याप्रमाणे अभिप्राय असा की या हिवाच्या म्हणजे थंडीच्या दृष्टांतात त्रिपुटी जशी एक आहे असं समजणं हेच आपल्या मूळ स्वरूपाला पाहणं होय. तर आपल्याला जर आपल्या स्वरूपाचं दर्शन व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला स्वतःला हे जे उपकरण आहे ते उपकरण ज्याच्या मार्फत आपल्याला आपल्या स्वरूपाचं दर्शन होऊ शकतं ते उपकरण चांगलं ठेवणं आवश्यक आहे. ते नसलं तर मग काय होईल की हे उपकरण गळून जाईल. म्हणजे आपल्याला इतकं चांगलं उपकरण मिळालं परंतु आपण त्याचा उपयोग इंडल्जन्ससाठी केला, म्हणजे शारीरिक मानसिक भोगांसाठी केला आणि स्वतःच्या स्वरूपाच्या
बोधासाठी त्याचा उपयोग केलाच नाही. म्हणजे काय केलं की आपल्याला एक खूप सुंदर विमान मिळालं होतं, कोणीतरी दिलं होतं, परंतु त्या विमानामध्ये जे विमानाचं इंधन असतं म्हणजे एव्हिएशन फ्युअल ते टाकण्याऐवजी आपण केरोसिन टाकायला लागलो किंवा कोळसा टाकायला लागलो. त्यामुळे त्या इंजिनाचे जे म्हणजे विमानाची जी इंजिनं होती ती सगळी जॅम झाली. मग आता ते इंजिन सुरूच नाही होत आणि ते समोर जात नाही, उडणार कुठे? आणि मग उडत नाही म्हणून आपल्या जे पंख होते ना विमानाचे, जे उडण्यासाठी आपल्याला उपयोगी पडणार होते, ते आता पंख रस्त्यावर जाताना ह्या झाडाला धक्का दे, तर तिकडे ऑटो रिक्षावाल्याला धक्का दे, तर सायकलवाल्याला उडव, दुसऱ्याला उडव, अशा करत करत मग आपल्याला असं वाटायला लागलं की हे पंख म्हणजे इट्स अ हिंट्रन्स. ह्याची काय गरज आहे मला कळलंच नाही. म्हणून मग मी हे पंख कापून टाकले आणि मग बैलगाडीसारखं चालवायला लागलो विमान आपलं. कळतंय का उदाहरण तुम्हाला? की आपल्याला मनुष्य देह जो दिला होता भगवंतानी, त्याच्यामध्ये आपल्याला भरारी घेणं, उडणं उडणं शक्य आहे. म्हणजे काय की आपल्या स्वरूपाचं दर्शन आपल्याला होऊ शकतं, होणं शक्य आहे. परंतु त्याच्यासाठी उपयोग न करता आपण ह्या देहाचा उपयोग इंटेलिजन्ससाठी केला, छोट्या छोट्या गोष्टी मिळवायच्या मागे केला. आणि ह्याच्यामध्ये आपण जे इंधन टाकायला पाहिजे, म्हणजे हा तर माझा आवडता दृष्टांत आहे, की आपल्या गाडीमध्ये आपण अनलेटेड पेट्रोल वगैरे सगळं टाकतो, पण आपल्या स्वतःच्या शरीरामध्ये आपण किती कचरा टाकतो. आपल्या शरीराची काळजी आपण जर आपल्या गाडी इतकी जर चांगली घेतली, तरी सुद्धा आपलं शरीर खूप चांगलं राहील. म्हणजे हे उपकरण एकदम शार्प राहील. मग ह्या शार्प सेन्सिटिव्ह उपकरणामध्ये तुम्हाला स्वतःच्या स्वरूपात दर्शन होऊ शकतं. ते जर आपण करणार नसू, तर मग आपण हे उपकरण बरोबर नाही वापरलं. मग पुढच्या वेळेस निसर्ग आपल्याला जे आपल्या लायकीचं उपकरण आहे तेच तेच देईल. असं होईल. तसं नको व्हायला. आणि काही एकतया ओळखणं असे धनंजया, तरी जया का भेटलिया येण्याची नाही. अर्जुना, त्याला म्हणजे आत्मवस्तूला ओळखण्याची आणखी एक खूण आहे. तीही की ज्याच्याशी ऐक्य झालं असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. परितया भेटती ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र सरिसे, महाप्रळयांबुचे जैसे भरले पण. त्याच्या आधीचा श्लोक पुन्हा एकदा बघू. अर्जुना, त्याला म्हणजे आत्मवस्तूला ओळखण्याची आणखी एक खूण अशी आहे की ती की ज्याशी ऐक्य झाला असता पुनर्जन्मच प्राप्त होत नाही. मला तुम्ही सांगा की आपल्याला जर स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाला तर काय होईल? की आपल्याला हे कळेल की आपल्या व्यतिरिक्त इथे दुसरं काही नाहीच आहे. आपल्या व्यतिरिक्त दुसरं काही जे काही आहे ते आहे असं वाटतंय फक्त, पण ऍक्च्युली ते नाही. ठीक आहे ना? तर जी वस्तू आभासात्मक आहे त्या वस्तूबद्दलची आपल्या मनातली कुठल्याही प्रकारची इच्छा पूर्णपणे चालली जाईल. आपल्या मनातल्या इच्छा जर पूर्णपणे गेल्या तर आपल्याला कुठलीही इच्छा पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेण्याची काही गरजच नाही. त्यामुळे ज्याला स्वतःच्या स्वरूपाचा बोध होतो त्याला पुनर्जन्म नाही होत. कारण की त्याला हे कळतं की जन्म, मृत्यू आणि पुनर्जन्म हे देखील आभासात्मकच आहे. त्यामुळे पुनर्जन्माची काही शक्यताच नाही. म्हणजे यद गत्वा न निवर्तन्ते, ज्या जागी गेल्यानंतर पुन्हा परत येत नाही, ते माझं धाम आहे. तद धाम परमं मम. परितया भेटती ऐसे, जे ज्ञाने सर्वत्र सरिसे, महाप्रळयांबुचे जैसे भरले पण. परंतु महाप्रळय काळच्या पाण्याने जसं सर्वत्र सारखं भरले पण असतं, म्हणजे सगळीकडे पाणी भरलेलं असतं, तसं ज्ञानाने ज्यांचा आत्मभाव सर्वत्र सारखा पसरलेला असतो, असे जे पुरुष आहेत ते त्या आत्मवस्तूला भेटतात. प्रलय काळामध्ये म्हणजे हे काल्पनिकच आहे. प्रलय म्हणजे सगळी पृथ्वी बुडली, प्रलय काळ. म्हणजे ह्या पृथ्वीवरचे जे सगळे जीवजंतू होते ते सगळे संपले. तर प्रलय काळामध्ये समजा सगळी पृथ्वी बुडली म्हणजे काही पूर्ण पृथ्वीवर पूर्णपणे पाणी झालं. एव्हरीथिंग इज फुल ऑफ वॉटर असं समजा झालं, तर सगळीकडे पाणी दिसेल ना. त्याचप्रमाणे स्वतःच्या स्वरूपाच्या बोधामध्ये असलेला जो योगी आहे त्याला सगळीकडे सर्वत्र आत्मस्वरूपाचाच बोध होईल, त्याच्या व्यतिरिक्त त्याला काही दिसणारच नाही.
अशा प्रकारे समजा तो योगी तिथे गेला तर तो आत्मवस्तूला भेटलेला आहे असं समजायचं आपल्याला. सो इफ आय रिअलाइज माय ओन इसेन्शियल नेचर then I will see nothing but that throughout the entire world. So that is my परमधाम. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. यद गत्वा न निवर्तन्ते तद धाम परमं मम. ते परमधाम माझं आहे. तत् धामम म्हणजे ते धाम, ती जागा. ते माझं परमधाम आहे. तिथे गेल्यानंतर कोणी परत येत नाही. म्हणजे काय की स्वतःच्या स्वरूपाचा बोध झाल्यानंतर पुनर्जन्म होत नाही. तर तो स्वतःच्या स्वरूपाचा बोध आपल्याला ह्या जन्मी करून घ्यायचा आहे की नाही करायचा आहे हे तुम्ही ठरवा. तुम्ही सांगा मला. अशा प्रकारे हा आपण चौथा श्लोक आत्ता बघितला. त्याच्याबद्दल जर कोणाला काही चिंतन करायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करा. बोला. न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन चित्वा ततः पदं तत् परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूया तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता प्राणी. अशा प्रकारच्या पुराण पुरुषाला जिथून सगळी सृष्टी उत्पन्न झाली अशा पुरुषाला आपल्याला शरण जायचंय. म्हणजे काय की आपल्या स्वरूपाच्या बोधामध्ये आपण जाऊन स्थित व्हायचंय आणि त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल मनामध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती किंवा इच्छा येऊ द्यायची नाही. ही साधना आहे आपली. तर ह्याच्यानंतर साधना म्हणजे काय ह्याच्याबद्दल सांगणार आहे भगवान, पण ते आपण पुढच्या वेळेस बघू. आता ह्याच्याबद्दल जर काही चिंतन करायचं असेल तर यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड से समथिंग. आहे का काही? नाही? पुढच्या वेळेस बघू मग. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. नमस्कार.